मोठी बातमी समोर येतेय। काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आणखी 11 जणांना अटक केली आहे। मोहोळ हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातून 5 जण तर पनवेलमधून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। विठ्ठल शेलार याच्यासह 11 जणांना ताब्यात घेतलंय। पुण्यात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळवर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता। यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला। मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी याआधी 13 जणांना अटक केली होती। शरद मोहोळच्या हत्येसाठी मुन्ना पोळेकरनं तब्बल 1.5 वर्षांपासून प्लॅनिंग सुरू केलं होतं, अशी माहिती समोर येतेय। शरद मोहोळला एकटं गाठून मारण्याचा प्रयत्नही याआधी केला गेला असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलंय। दरम्यान मुन्ना पोळेकरसह हल्लेखोरांनी गोळीबाराचा सराव कुठं केला, त्यांना आर्थिक रसद कुणी पुरवली, पिस्तूल कुठून आणली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 23 जणांना अटक केली असून यात 2 वकील सुद्धा आहेत। तसंच या हत्येमागचा मेन सूत्रधार मारणे गँगमधील असल्याचं देखील बोललं जात आहे।